हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राज्यसेवा. आपला जो फ्रॅक्शनचा टॉपिक आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहे. ओके, मोस्ट प्रोबॅबली आजचा आपला फ्रॅक्शनचा शेवटचा लेक्चर राहणार आहे. आपले जे उरलेले 6 प्रश्न आहेत ते पूर्ण आज आपल्याला कव्हर करायचे आहे. चालेल? येस मॅडम, चालेल, काही हरकत नाही. बघा स्क्रीनवर आता मी डायरेक्टली खूप तुम्हाला न सांगता डायरेक्टली प्रश्नाला सुरुवात करते आहे, कारण की आपण ऑलमोस्ट हायर लेवल आणि लोअर लेवल सगळे सिनारिओ बघितलेले आहे. ओके, स्क्रीनवर सगळ्यांना प्रश्न दिसतोय का रे? यस मॅडम, प्रश्न दिसत आहे. काय दिसतोय रे प्रश्न? प्रश्न थोडासा कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला वेगवेगळा हे करून असे 2-3 सेंटेन्सची रचना करून काय करायचे आहे, पूर्णांक काढायचे आहे. ओके, आता ते पूर्णांक कसे काढायचे आहे, सेंटेन्सचा जो सॉरी क्वेश्चन मध्ये जी इन्फॉर्मेशन दिली आहे ना त्याचाच वापर करून तुम्हाला काय काढायचं आहे, आन्सर काढायचा आहे. मी 1 मिनिटाचा वेळ सुरू करते आहे. ओके, T-50 seconds. सोपा प्रश्न आहे, कॉम्प्लेक्स बिलकुल नाहीये. T-40 seconds. फक्त प्रोव्हाइडेड की जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचा प्रॉपर वापर तुम्हाला करता यायला हवा. T-30 seconds. हा 7/7 आहे बरं, हे ओव्हरलॅप झालेलं आहे. ओके, हे दुसरं काही नसून जस्ट 7/7 आहे. T-2 seconds. ओके, सॉरी, प्रश्न 10, 7/6. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे बघा तुमचा. काय दिलं आहे त्यांनी प्रश्नामध्ये ते बघूया आपण, नंतर मी तुम्हाला प्रश्न सोडून दाखवणारच आहे. 3 अपूर्णांकाची बेरीज 2.11/24 आहे. किती आहे? 3 अपूर्णांक आहे. ओके, जर मी असं गृहीत धरते आहे ते 3 अपूर्णांक कोणते? एक्स वाय झेड. ओके, मी असं गृहीत धरणार आहे बरं. एक्स वाय आणि झेड असे ते 3 अपूर्णांक आहे. त्यांची बेरीज किती आहे? 2.11/24. जर सर्वात मोठ्या अपूर्णांकाला सर्वात लहान अपूर्णांकाने भागितले तर त्याचे उत्तर 7/6 येते. काय? 7/6 त्याचा आन्सर येते. सगळ्यात मोठ्या अपूर्णांकाला सगळ्यात लहान अपूर्णांकाने जर आपण भागितलं तर. ओके, जे मधील अपूर्णांकापेक्षा 1/3 मोठे आहे, म्हणजे मधला जो अपूर्णांक आहे त्याच्यापेक्षा काय आहे, हा 7/6 काय आहे, 1/3 मोठा आहे. म्हणजे जर आपण 7/6 मायनस 1/3 केला तर आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला मधला अपूर्णांक मिळतो. ही गोष्ट कळली आहे. हा जो काय म्हटला आहे, ओके, मी असं गृहीत धरते सर्वात मोठा अपूर्णांक काय आहे, हा एक्स आहे. एक्स इज ग्रेटर दॅन वाय इज ग्रेटर दॅन झेड. ओके, हा सिक्वेन्स आहे. हा सगळ्यात मोठा आहे, हा त्याच्यानंतर वाय आणि त्याच्यानंतर काय, झेड. हा सिक्वेन्स फॉलो केला. यस, हा सिक्वेन्स मी कन्सिडर करते. काय सांगितलं त्यांनी? 3 अपूर्णांकाची बेरीज किती म्हणजे काय, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2.11/24. ओके, हा एक इक्वेशन मिळाला. यस, हा एक इक्वेशन मिळालेला आहे. आता काय करायचं आहे सांगा बरं पुढे. प्रश्नाच्या अकॉर्डिंग जायचं आहे. प्रश्नामध्ये जेवढा इक्वेशन दिल्या असेल तेवढा इक्वेशन आपल्याला तयार करायचे आहे. ओके, जर सर्वात मोठ्या अपूर्णांकाला सर्वात लहान अपूर्णांकाने भागितले तर सर्वात मोठा कोणता आहे रे? बघा इथे एक्स काय आहे, सगळ्यात मोठा आहे बरोबर, आणि झेड काय आहे, सगळ्यात लहान आहे. म्हणजे जर मी एक्स बाय झेड घेतलंय, ओके, काय एक्स बाय झेड मी घेतेय, माझं तो लाईन परत परत येते. ओके, म्हणून मी फक्त इरेज करते की तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. एक्स बाय झेड घेतलं तर माझं उत्तर काय येणार, 7/6. बघा, सर्वात मोठ्या अपूर्णांकाला सर्वात लहान अपूर्णांकाने मी भागितले, जे की काय आहे, मधील अपूर्णांकापेक्षा मधला काय आहे, हा वाय, हा काय आहे, मिडल आहे. दिस इज ग्रेटेस्ट अँड दिस इज स्मॉलेस्ट. ओके, आलंय लक्षात? तर सर्वात जो मधील अपूर्णांक आहे ना त्याच्या कितीने मोठा आहे, 1/3 ने मोठा आहे. म्हणजे जर मी 7/6 मायनस 1/3 केलं तर मला काय मिळणार, वाय मिळणार आहे. कळालंय? वायची किंमत, हो मॅडम ही लक्षात आली. इज इक्वल टू काय येणार बघा, 6 काय करणार आपण, याचा लसावी घेणार आहे कॉमन. 7 मायनस काय, याला वर आणि खाली दोघांना काय करणार आहे मी, 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. इथे पण आणि इथे पण, बे एक बे, खाली किती उरले मला, 6 उरलेले आहे. आलं लक्षात? येस मॅडम, लक्षात आलं. म्हणजे काय, 5/6 काय झाली आहे माझी, वायची किंमत झालेली आहे. ओके, 5/6 वायची किंमत झालेली आहे. एक गोष्ट सांगू का, जर फक्त ऑप्शन बघितले ना
तर ऑप्शन बी मध्ये 5/6 असलेला फक्त हा बी आहे. ओके, तुम्ही हा ज्यांना ज्यांना असं वाटत आहे की यापैकी नाही काही असं काही ऑप्शन नसेल तर त्यांनी काय करायचं, डायरेक्टली बी ऑप्शन टिक करायचंय. पण या एक्झाम्पल मध्ये 5/6 नाहीये, पण असं प्रत्येक वेळेस नसेल, खूपदा असेल की प्रत्येक याच्यामध्ये 5/6 राहणार आहे. ओके, का? कारण की तो खूप क्विकली निघला आहे. ओके, क्विकली निघालेला फ्रॅक्शन काय राहणार आहे, प्रत्येक ऑप्शन मध्ये असू शकतो आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला दुसरे ऑप्शन काढायचे आहे. पण आपण बघा फक्त एक काढलं तर आपल्याला उत्तर मिळत आहे इथे. पण मी असं नाही करणार आहे, पुढचे काढून दाखवते मी तुम्हाला. जस्ट फॉर तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. तुम्ही जस्ट प्रश्न वाचून पण काय करू शकता, उत्तर काढू शकता. ओके, आता आपण काय केलं का, जस्ट ही 7/6 आणि 1/3 दोन्ही काय केले, प्रश्नामधल्या ज्या व्हॅल्यू आहे त्यांचा वापर केला. आपण काय अजून काढलंय का? नाही मॅडम, आपण काहीच काढलेलं नाही. ओके, क्लिअर झालंय? येस मॅडम, क्लिअर झालंय. आता बघा, एक्स बाय झेड इज इक्वल टू काय आहे, 7/6 आहे. हे कळालंय? मी काय करते बघा, आता असं लिहिते, एक्स इज इक्वल टू 7/6 झेड. हा झेड जो डिनॉमिनेटरचा आहे तो तिकडे जाऊन मी काय करते, न्यूमरेटरला मल्टिप्लाय करते. कळालंय? आता बघा, इक्वेशन 1 मध्ये काय करा ना, या उरलेल्या सगळ्या व्हॅल्यू टाका. ओके, काय आहे इक्वेशन 1, एक्स प्लस वाय प्लस झेड. एक्सच्या जागी बघा मी 7/6 झेड लिहिते. बरं, 7/6 झेड. ओके, या एक्सच्या जागी मी लिहिते. y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 5/6 म्हणजे काय, प्लस 5/6 प्लस झेड इज इक्वल टू 2.11/24. ओके, आता याला मी कन्व्हर्ट करणार आहे. बरं, कारण की आता याचं खूप वेळपासून आपण असं 2 पूर्णांकामध्येच लिहितोय. मी त्याचं काय करून घेणार आहे, आता कन्व्हर्जन करून घेणार आहे. ओके, 5/6 काय करते मी इकडे ट्रान्सफर करते. नाहीतर आपण काय करूया ना, ट्रान्सफर करण्याच्या ऐवजी या सगळ्यांचा लसावी घेऊन टाकूया. नाही, इथे झेड झेड आहे, आपल्याला काय करावं लागेल, 2 झेडचे आहे जे कॉमन घ्यावं लागणार आहे. ओके, आणि उरलेल्या गोष्टी काय कराव्या लागणार आहे, ट्रान्सफर कराव्या लागणार आहे. आपण दोन्ही प्रकारे करू शकतो. आपण याचा लसावी सुद्धा घेऊ शकतो किंवा आपल्याला इकडे मल्टिप्लाय याचा इकडे जाऊन पण यांचा सुद्धा लसावी आपण घेऊ शकतो. दोन्ही प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. चालेल ना? आता बघा मी काय करते ना, इथे यांचा लसावी घेते. 6 लसावी घेतला. ओके, इथे ऑलरेडी 6 आहे, मग हा 7z असाच्या असा, प्लस इथे बघा 5 आहे, 6 ऑलरेडी 5 असाच्या असा. इथे 6 आहे का, म्हणून याच्या डिनॉमिनेटर मध्ये 6 ला मल्टिप्लाय करते, न्यूमरेटरलाही, म्हणजे काय 6z येणार आहे. क्लिअर झालंय सगळ्यांना? येस मॅडम, लक्षात आलं आहे. आता बघा पुढे काय करते, काय 24 दुनी 48, 48 1 येणार 9 आणि हा 4 आणि 6 48 आणि 1 काय 59 डिवायडेड बाय 24. ओके, फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलंय. येस, आता बघा काय करणार, हा 6 मी इकडे ट्रान्सफर करते. ओके, 6 काय करणार आहे मी उजव्या साईडला ट्रान्सफर करणार आहे. 7 आणि 6 किती झाले रे, 13. 13 काय झाला आहे, 13z प्लस 5. 13z प्लस 5 इज इक्वल टू काय आलंय बघा, 59 डिवायडेड बाय 25 मल्टिप्लाय बाय 6. हा डिनॉमिनेटरचा जो 6 आहे तिकडे जाऊन अंशामध्ये जाणार आहे. ओके, काय आलंय बघा, साइन 12 साइन साइन चोक 24. 4 ने भाग गेला आहे याला पूर्णपणे. आता बघा, आता काय करते मी, 13z इज इक्वल टू या 5 ला उजव्या साईडला टाकणार आहे मी आता, 59 डिवायडेड बाय 4 मायनस 5. क्लिअर झाले सगळ्यांना? यस, लक्षात आलंय? ओके, म्हणजे काय 59 मायनस 20 डिवायडेड बाय 4. ओके, कळालंय? हा जो सबस्ट्रॅक्शन आहे तो किती आलाय बघा, 59 मायनस 20 डिवायडेड बाय 4 केलंय मी. ओके, किती आलंय रे याचं उत्तर? बघा याचं उत्तर किती येणार आहे, 9 जसा तसा आणि 39 डिवायडेड बाय 4. ओके, क्लिअर झालंय? हा काय आहे, 13z आहे. आता काय करते बघा, मी 13 ला इकडे ट्रान्सफर करणार आहे. z इज इक्वल टू 39 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 30. ओके, काय हा अंश आहे इकडे जाऊन काय होणार, तो छेदामध्ये जाणार आहे. कितीनी भाग गेला बघायला, 3 नी भाग गेलाय, 33 39, म्हणजे काय उत्तर मिळालंय, 3/4 तुम्हाला उत्तर मिळालंय. बघा ऑप्शन बी आपण ऑलरेडी बघितला होता. ही झाली y ची व्हॅल्यू, ही झाली z ची व्हॅल्यू, 3/4 आली बरोबर आपली व्हॅल्यू. यस, आता बघा आपल्या x ची व्हॅल्यू पण काय येणार आहे, एकदम बरोबर येणार आहे. काय आहे, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2.11/24. आता काय बघितलं आपण, 59 डिवायडेड बाय 24. मी काय करते ना, इकडे लिहिते x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू काय 59 डिवायडेड बाय 24. ओके, x ची व्हॅल्यू काय आपल्याला काढायची आहे, y ची व्हॅल्यू काय आली होती आपली 5/6. आपली y ची व्हॅल्यू आली होती बघा, ही इथे काढली होती मी y ची व्हॅल्यू, ही आहे z ची व्हॅल्यू 5/6. 5/6 प्लस 3/4 ही आली माझी z ची व्हॅल्यू, राईट. 5/6 आणि 3/4. येस मॅडम, राईट. याचा वापर करून काय करते ना मी आता x ची व्हॅल्यू काढणार आहे. ओके, x इज इक्वल टू काय राहणार आहे मग, 59 डिवायडेड बाय 24 मायनस 5/6 मायनस 3/4.
क्लिअर झालंय सगळ्यांना? यस, क्लिअर झालंय सगळ्यांना? हो मॅडम, आमच्या लक्षात आलं आहे. ओके, एवढा कॅल्क्युलेशन पण तुम्हाला करायचा नसेल तर अजून एक आपल्याला त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, अजून एक फॉर्म्युला काय बघा, x इज इक्वल टू काय 7/6z. ही पण इक्वेशन काढली होती का? डिव्हिजनचं सांगितलं होतं त्यांनी आपल्याला. जर आपल्या x ला जर आपण म्हणजे सगळ्यात मोठ्या फ्रॅक्शनला जर सगळ्यात लहान फ्रॅक्शननी आपण डिवाइड केलं तर 7/6 मिळेल. मी दोन वेगवेगळ्या इक्वेशन फक्त तुम्हाला सांगतेय. ज्यांना या पद्धतीने करायचे ते पण करू शकता, पण हा लॉंगेस्ट मेथड आहे. तीन तीन व्हेरिएबल कशाला ऍड करायचे ना, एक्स वाय झेड. डिरेक्टली काय सांगितलं त्यांनी, एक्स इज इक्वल टू काय दिलं होतं बघा आपल्याला 7/6z. ओके, हे कळाले सगळ्यांना? 7/6z हा इक्वेशन आपण तयार केला होता. हो मॅडम, लक्षात आलाय. 7/6z. झेडची व्हॅल्यू काय होती बघा आपली 3/4 घेतली होती आपण. बघा 3/4 आली होती ना आपली इथे. यस, 3/4 आली होती. काय आलं रे हा गुणाकार? 3 एक 3, 3 दुनी 6. काय 7/8 आला आहे. बघा बरं एक्स ची व्हॅल्यू आहे का त्या ऑप्शन बी मध्ये? 7/8. येस, 7/8, 5/6 अँड 3/4. अशा पद्धतीने काय केलं आपण एक्स वाय आणि झेड च्या व्हॅल्यू काढल्या. बघा वाय ची व्हॅल्यू काढणं खूप सोपं होतं या एक्झाम्पल मध्ये, राईट? फक्त कॉम्प्लेक्स काय होतं, एक इक्वेशन करून आयदर एक्स किंवा आयदर झेड ची व्हॅल्यूज काय काढणं होतं, कॉम्प्लेक्स होतं. ओके, त्यापैकी ही एक व्हॅल्यू जर मिळाली तर दुसरी व्हॅल्यू आपल्याला या डिव्हिजनचा जो इक्वेशन आहे, इक्वेशन 2, त्याचा वापर करून आपल्याला खूप इझिली तयार करता येते. ओके, क्लिअर झालाय सगळ्यांना? आपण एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू कशा प्रकारे काढल्या आहे? एक्झाम मध्ये खूप क्विकली होते तुमचा हा जो कॅल्क्युलेशन आहे. मी स्टेप बाय स्टेप जाते तुम्हाला समजावं म्हणून. तुम्ही खूप गोष्टी मनातल्या मनात करता. ओके, क्लिअर झालंय? येस मॅडम, लक्षात आला आहे आमच्या. ओके, बघा स्क्रीनवर तुम्हाला पुढचा प्रश्न दिसत असेल. मी हे इरेज करून टाकते कारण की मला पण सॉल्व्ह करायचं आहे. मी 1 मिनिटाचा वेळ देते आहे तुम्हाला. फटाफट उत्तर T काढा आणि minus मला 1 सांगा. minute. T minus 50 seconds. खूप सोपा प्रश्न आहे. T minus 40 seconds. जस्ट मल्टिप्लिकेशन आहे. फक्त दशांश अपूर्णांक कशा प्रकारे काढले जातात हेच तुम्हाला समजायला पाहिजे. याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. T minus 30 seconds. फक्त 20 सेकंद राहिले रे तुमचे. फटाफट सॉल्व्ह करा बरं. T minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 60 सेकंद राहिले. 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे मित्रांनो तुमचा. ऑलमोस्ट मला आय होप मी असं गृहीत धरते की सगळ्यांनी याचा आन्सर काढलेलं असेल. प्रश्नामध्ये काहीही नव्हतं. प्रश्नामध्ये जस्ट दशांश अपूर्णांक कशा प्रकारे रिमूव्ह करता येतात हेच तुम्हाला कळते की नाही हे क्रॉस चेक केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही नाही, भागाकार आणि गुणाकारच आहे सिंपल. ओके, काय होतं बघा प्रश्नामध्ये 2 ब्रॅकेटमध्ये काय 3.6 गुणिले 0.48 गुणिले 2.50 डिवायडेड बाय 0.12 गुणिले 0.09 गुणिले 0.5. ओके, लक्षात आले? नॉर्मल गुणाकार आहे. आता मला सांगा अंशामध्ये दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती संख्या आहे? 1, 2, 3, 4 आणि 5 आहे मॅडम. खाली डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये किती आहे बघा बरं? 1, 2, 3, 4 आणि 5. मॅडम दोन्हीकडे 6 समान आहे. मग काय करायचे? सगळे दशांश अपूर्णांक काढून टाकायचे. का? आपल्या अंशामध्ये आणि छेदामध्ये दोघांमध्येही काय आहे? समान दशांश अपूर्णांकाच्या पुढच्या संख्या आहे. जर संख्या दशांश अपूर्णांकाच्या समान असेल तर काय करायचंय? जर फक्त गुणाकारामध्ये बरं. ओके, गुणाकारामध्ये अंशातल्या आणि छेदातल्या दशांश अपूर्णांकाच्या संख्या समान असेल तर सगळ्या काढून टाकायच्या. काय येणार बघा? 2 बरोबर 36 गुणिले 48 गुणिले 250 भागिले भागिले काय 12 गुणिले 9 गुणिले 5. ओके, लक्षात आलंय? यस मॅडम, लक्षात आलंय. बघा काय 12 1 12 12 24 12 12 चोक 48. लक्षात आलंय? हे 4 नी भागेलं 9 चोक 36. परत 4 नी भाग गेला आहे. 5 5 25 आणि हा 50. काय आले बघायचं? 4 चोक 16 16 32. हा बाहेरचा 2 आहे. मल्टिप्लिकेशन मध्येच आहे. मी त्याचा डायरेक्टली गुणाकार केला गुणिले 50. शून्य जसा तसा. 5 5 2 10 हातचा आला 1 15 ने 16. 1600 उत्तर आहे बघा याचं.
जस्ट मल्टिप्लिकेशन होतं, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. प्रत्येक छेदातल्या संख्या तर जास्त त्याच्या भागाकारामध्येच कटल्या जातात. बघा 12, 9 आणि 5 यांनी पूर्णपणे भाग जातो अंशाला. त्यांचा कोणत्याही प्रकारे भागाकार करायचा तुम्हाला काम पडलेला नाहीये. तुमचं डायरेक्टली काय झालं आहे, काटाकाटीच्या माध्यमातून डिनॉमिनेटर नलिफाय झालेला आहे. ओके, क्लिअर झाले सगळ्यांना कशा प्रकारे सॉल्व्ह केलं? सोपा होता प्रश्न, कॉम्प्लेक्स बिलकुल नव्हता. बघा आता तुम्हाला अजून एक स्क्रीनवर थोडासा एक कॉम्प्लेक्स प्रश्न आहे, हा दिसत असेल. याच्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे. तो वेळ घ्या आणि प्रश्न सोडवा. T minus 1 minute. T minus 50 seconds. T minus 40 seconds. सेकंद T राहिलेले minus 30 या seconds. परस्पर संख्येला इंग्लिश मध्ये रेसिप्रोकल म्हणतात. ओके, सोपा प्रश्न आहे. जस्ट एक इक्वेशन तयार करणं हा खूप महत्वाचा पार्ट आहे बरं याच्यामध्ये. इक्वेशन तयार झालं की ऑटोमॅटिकली तुम्हाला याचं उत्तर येईल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे बघा तुमचा सगळ्यांचा. ओके, खूप लोकांचं उत्तर आलं असेल मी असं कन्सिडर करते, कारण की प्रश्न खूप जास्त सोपा होता. ओके, मी उगाच तुम्हाला भिवून टाकलं होतं की वेळ भरपूर लागणार आहे, की किती लोक ट्राय करतात हे फक्त बघण्यासाठी. प्रश्न इझी आहे. जस्ट एक इक्वेशन तुम्हाला तयार करायचं होतं. तो इक्वेशन तयार केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात आलं असतं याचं उत्तर काय आहे. क्लिअर झालंय सगळ्यांना? येस मॅडम. काय दिलंय रे बघा, जर एखाद्या अपूर्णांकाला त्यांनीच गुणाकार केला आणि त्याच्या परस्पर संख्येने भागितले तर उत्तर 18.26/27 मिळेल. काय? 18.26/27. तर ते अपूर्णांक कोणते? ओके, काय सांगितलंय? जर एखाद्या अपूर्णांकाला मी असं गृहीत धरतीये, लेट जो अपूर्णांक आहे तो काय आहे? एक्स आहे. ओके, असा एक्स गृहीत धरतीये मी. काय सांग त्यांनी? जर त्या अपूर्णांकाला त्यांनीच गुणाकार केला, काय? एक्सला एक्सनीच गुणाकार केला आणि त्याच्या परस्पर संख्येने भागितले. परस्पर संख्येने म्हणजे काय? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल काय असतं रे बघा. ओके, आपण काय करूया? रेसिप्रोकल बघून घेऊया. 3 या संख्येचा रेसिप्रोकल काय आहे? 1/3. तीच संख्या त्याच्या छेदामध्ये. 2 चा रेसिप्रोकल काय आहे? 1/2. 1/5 चा रेसिप्रोकल काय आहे? 5 राहणार आहे. लक्षात आले सगळ्यांचा? 6 चा रेसिप्रोकल काय? 1/6. 9 चा रेसिप्रोकल काय? 1/9. हा झाला आहे रेसिप्रोकलचा कन्सेप्ट. म्हणजे तीच संख्या काय त्याच्या छेदामध्ये. काय सांगितलं त्यांनी? जर त्या दोन अपूर्णांकाचा गुणाकार केला आणि त्यांना त्याच्या परस्पर संख्येने भागितले, मग रेसिप्रोकल काय होणार? एक्सचा 1/x. तर उत्तर काय मिळेल आपल्याला? 18.26/27. यांचा गुणाकार किती रो सांगा बरं मला. काय आहे? 27 गुणिले 18 किती आला आहे? 7 8 56 6 झाले 5. बरोबर आहे. मला याचा गुणाकार करावा लागेल या दोघांचा. लक्षात येतोय सगळ्यांना? येस मॅडम, लक्षात येतोय. ओके, कुठपर्यंत 7 8 56 हात चाले 5 8 8 2 16 17 18 19 20 21 आणि 27 जसाचा तसे. किती आले माझं उत्तर? 8 6 आणि 4. याच्यामध्ये मी काय करते? 26 मिळवणार. आता 12 हाताला 1 1 आणि 512. 512 भागिले 27. ओके, हे लक्षात आलंय? येस मॅडम. हा काय आहे? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. हा काय जाणार? मग अंशामध्ये जाणार. काय झालं? एक्स गुणिले हा छेदाचा इकडे जाईल अंशामध्ये, कारण की तो डिनॉमिनेटरचा पण डिनॉमिनेटर आहे. ओके, इज इक्वल टू काय? 512 भागिले 27. हा काय झाला आहे रे? क्यूब झाला आहे. एक्स क्यूब. आता मला सांगा बरं, 512 कशाचा क्यूब आहे? सांगा मला. 512 बघा, 8 8 64. परत 8 भागिले 8 चोक 32 2 हातचा आले 3 8 1 8 5 8 6 48 48 आणि 3 51. कशाचा क्यूब रूट आहे? क्यूब आहे तो 8 चा क्यूब आहे. ओके, आणि 27 तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे हा काय आहे? 3 चा क्यूब आहे. आता काय करा ना, सगळ्यांचा आपण जसं म्हणतो ना, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग क्यूब रूट ऑफ द बोथ दी साइड, म्हणजे काय? दोघांच्या काय घ्यायचं आहे? आपल्याला क्यूब रूट घ्यायचा आहे. काय घेतली मग? एक्स घेतला. हा काय येणार? 8/3 माझं उत्तर आहे.
मॅडम पण ऑप्शन मध्ये 8/3 कुठेच नाही हो, काय करायचंय? नसणारच. मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं की हा काय आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय? अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. याच्यामध्ये 8 मोठा आहे ना, काय 8 इज ग्रेटर दॅन 3. मग तुम्हाला काय करावं लागेल? हा भागाकार करावा लागेल. 8 ला मी काय करते? 3 नी भागते. 8 एका 8 दुने 3 एक 3, 3 दुनी 6. खाली किती उरले? 2. काय करावं लागेल मग? भागाकार घ्यायचा पूर्णांकाच्या जागी, बाकी घ्यायची अंशाच्या जागी डिवायडेड बाय ज्याने भागितलं ते. 2.2/3 असं कुठे आहे का रे ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन सी आहे. काय? 2.2/3. लक्षात आले? सोपा प्रश्न होता. फक्त हा इक्वेशन तयार करता यायला पाहिजे होता. दोन्ही x गुणिले x डिवायडेड बाय 1/x. तुम्हाला x क्यूब ऑटोमॅटिकली मिळेल. हा तर तुम्ही नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली एक फ्रॅक्शनचा एक फॉर्मॅट मिळणार. ओके, 27 कडे आणि या x कडे बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे की काय होतंय, क्यूब मध्ये व्हॅल्यू येत आहे. क्यूब मध्ये व्हॅल्यू येते तर तुम्हाला काय 512 ला पण काय करावं लागेल? क्यूबच्या स्वरूपामध्ये लिहून घ्यावं लागेल. आपण काय केलं? 512/27 ला काय केलंय? क्यूबच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं आणि त्याच्यावरून आपण x ची ही व्हॅल्यू काढलेली आहे. क्लिअर झाले सगळ्यांना? लक्षात आलं? आय होप क्लिअर झालंय सगळ्यांना. येस मॅडम, लक्षात आलं आहे. ओके, चला मग पुढचा प्रश्न बघूया. काही अडचण असेल, काही डाऊट असेल, आतापर्यंत काही झालं असेल तर मला सांगा. खूप सोपा प्रश्न होता आतापर्यंतचे आपण घेतलेले. ओके, स्क्रीनवर दिसत असेल सगळ्यांना प्रश्न. हा पण प्रश्न सोपा आहे. जस्ट काय आहे? मल्टिप्लिकेशन अँड त्याच्यामध्ये डिव्हिजन आहे आणि या डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्येच काय केलं त्यांनी? एक एक्स अंशामध्ये दिला आहे आणि त्याचंच उत्तर आपल्याला काढायचं आहे. ओके, वेळ देते आहे मी T तुम्हाला. minus 1 minute. T minus 50 seconds. T minus 40 seconds. T minus 30 फक्त 30 seconds. सेकंद राहिले रे तुमचे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. जस्ट तुमची मल्टिप्लिकेशन आणि 20 डिव्हिजन seconds. करायचं आहे तुम्हाला. बघा 15 सेकंद राहिले तुमचे 10, फक्त. 9, 8, लास्ट 10 7, minutes रिमेन. 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे सगळ्यांचा. बघा, ऑलमोस्ट लोकांनी उत्तर दिलं असेल असं मी गृहीत धरतीये. काय दिलंय रे बघा त्यांनी? मॅडम त्यांनी एक इक्वेशन दिलं आहे. काय? 1.2/3 भागिले 2.7 मल्टिप्लाइड बाय x बाय 7 इज इक्वल टू 1.1/4 मल्टिप्लाइड बाय 2/3 भागिले 1/6 आणि या x ची किंमत तुम्हाला काढायची आहे. ओके, या पूर्णांकाला नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. 3 1 3 आणि 2 5, 5/3. ओके, नंतर काय आहे? आपली जी भागाकाराची जी प्रॉपर्टी आहे ती वापरा. म्हणजे काय? ओके, मी काय करते ना, स्टेप बाय स्टेप जाते, अजून खूप फास्ट नाही करते म्हणजे तुम्हाला अजून असं नको व्हायला की कन्फ्युजन झालंय. तर याला पण कन्वर्ट 4 1 4 आणि 1 5, 5/4 गुणिले 2/3 ओके भागिले 1/6. आता इथे पण एक भागाकार आहे आणि इथे पण एक भागाकार आहे. भागाकाराची प्रॉपर्टी काय होती? या दोन अपूर्णांकामध्ये भागाकार आहे तर दुसऱ्या अपूर्णांकाला काय करायचंय? हा दुसरा, हा पहिला. दुसऱ्या अपूर्णांकाला अंशाची व्हॅल्यू छेदामध्ये, छेदाची व्हॅल्यू अंशामध्ये टाकायची आणि भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचा साइन वापरायचा. इथे पण तेच करायचं आहे. गुणाकाराचा साइन वापरून 6 अंशामध्ये न्यायचं आणि 1 छेदामध्ये आणायचं. ओके, चला मग करूया. 5/3 गुणिले 7/2 गुणिले x/7 इज इक्वल टू 5/4 मल्टिप्लाइड बाय 2/3 मल्टिप्लाइड बाय 6/1. ओके, आलंय लक्षात? हो मॅडम, लक्षात आलं आहे आमच्या. आता बघा, याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं एका साईडलाच फक्त बघा, ही आहे लेफ्ट साइड. ओके, आणि ही राईट साइड आहे. बघा, लेफ्ट साइडला एकच अंक अंशामध्ये असेल आणि एकच छेदामध्ये तर तो काय होतो? कॅन्सल होतो. झालंय कॅन्सल. पण लेफ्ट आणि राईटला एकच अंक अंश अंश मध्ये किंवा छेद छेद मध्ये असेल. काय? अंश अंश किंवा छेद छेद मध्ये,
हा काय आहे लेफ्ट, हा काय आहे राईट. याच्या पण अंशामध्ये 5 आहे, याच्या पण अंशामध्ये 5 आहे, ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. का? कारण की हा अंशामधला 5 इकडे जाऊन छेदामध्येच येतो. मग आपण जेव्हा लेफ्ट 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 किंवा राईट राईटचं करायचो ना, एकच व्हॅल्यू अंशामध्ये असेल आणि छेदामध्ये असेल तर कॅन्सल होते. त्याचप्रमाणे ती काय होणार? कॅन्सल होणार आहे. आपण काय करायचं, ते लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला शिफ्ट करण्याच्या अगोदरच कॅन्सल करून टाकायचे. एकच अंक डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही साईडला असेल, आयदर अंशामध्ये असेल किंवा छेदामध्ये असेल, तर तो काय होतो? कॅन्सल होतो. बघा अजून एक नंबर आहे, कोणचा आहे मॅडम सांगा बरं? हा काय आहे? 3 आहे. 3 आणि हा पण छेदामधला 3 कॅन्सल झाला. ओके, आता काय करते बघा मी, बेकबे बेदुनी 4. ओके, 2 कुठे आलं माझं? छेदामध्ये. बघा हा राईटच्या छेदामध्ये 2 आला आहे, लेफ्टच्या छेदामध्ये पण बघा 2 आहे, म्हणजे हा 2 या 2 सोबत कॅन्सल झाला. काय राहिलंय रे फक्त? बघा लेफ्ट साईडला फक्त x उरला आहे मॅडम, लिहा मग तो. राईट साईडला मॅडम फक्त 6 उरला आहे, म्हणजे काय झालं आहे? 6. x ची व्हॅल्यू काय आली तुमची? 6 आलेली आहे. बघा सोपं झालं की नाही? कोणत्याही प्रकारच्या संख्यांचा आलटापालट करायची गरज नाही आहे तुम्हाला. ओके, आणि मी एक गोष्ट सांगू का? हा जो प्रॉब्लेम आहे हा एवढ्या स्टेप मध्ये पण होत नाही ऍक्च्युली. ओके, मग किती लहान होऊ शकतो मॅडम? बघा मी तुम्हाला सांगते किती लहान. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं दिलं आहे तर तुम्ही डायरेक्टली इक्वेशन लिहा ना. काय? 3 एक 3, 5/3 लिहिली तुम्ही. काय तुम्हाला डिव्हिजनची प्रॉपर्टी माहित आहे? गुणिले 7 वर न्या, 2 खाली आला, 7/2 गुणिले x/7 इज इक्वल टू, परत काय करा? नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. 4 1 4 आणि 1 5, 5/4 गुणिले 2/3. भागाकाराची प्रॉपर्टी वापरा, गुणाकारचा साइन देऊन छेदाची व्हॅल्यू अंशामध्ये 6/1. ओके, काय झालंय? 7 7 कॅन्सल झाले. 5 इकडे अंशामधले, 5 इकडच्या अंशामधले, 3 इकडचा छेदातला, 3 इकडचा पण छेदातला कॅन्सल झालाय. आता काय? बेग बेदुनी 4. आता 2 कुठे आला? हा छेदामध्ये, इकडच्या 2 सोबत कॅन्सल झाला. काय मिळाला आहे? x बरोबर 6. बघा जस्ट सिंगल स्टेप एक्झाम्पल आहे हा. ओके, खूप कॉम्प्लेक्स एक्झाम्पल नाहीये, सिंगल स्टेप एक्झाम्पल आहे. एका इक्वेशन मध्ये सुद्धा काय करू शकता? हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. ओके, क्लिअर झालंय? हो मॅडम, लक्षात आला आहे आमच्या. चला पुढचा प्रश्न कडे जाते मी. स्क्रीनवर सगळ्यांना दिसतोय पुढचा प्रश्न? येस मॅडम दिसत आहे. चला वेळ सुरू केला आहे मी T तुमचा. minus 1 minute. सॉल्व करा आणि मला उत्तर सांगा. T minus 50 seconds. T minus 40 seconds. T minus 30 seconds. T minus 20 seconds. Ten, nine, फक्त 10 eight, सेकंद राहिले तुमचे. 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे. बघा प्रश्न खूप सोपा होता, फक्त कशा प्रकारे त्याचा वापर करायचा आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. ओके, काय दिलंय रे बघा त्यांनी? एक माणूस एका दिवसात काय करतो? पुस्तकाचा 3/8 भाग वाचतो. एखादा पुस्तक असेल त्याचा काय करतोय तो? 3/8 भाग पहिल्या एका दिवसात वाचतो आणि दुसऱ्या दिवशी 4/5 भाग वाचतो आहे. फर्स्ट डे ला किती वाचलं रे त्यांनी? 3/8 वाचलं आहे. सेकंड डे ला किती वाचले त्यांनी? 4/5 वाचलेलं आहे. तरीही पुस्तकाचे काय 40 पानं त्याचे वाचायचे राहिले असेल तर पुस्तकात एकूण पानांची संख्या किती? ओके, त्यांनी काय केलं आहे? पहिल्या दिवशी तो किती भाग पुस्तकाचा वाचत आहे, दुसऱ्या दिवशी किती भाग वाचत आहे, एवढे वाचूनही किती त्याचे पानं राहिलेले आहे, एवढी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिली. आणि काय विचारलंय? मग टोटल पुस्तकातील नंबर ऑफ पेजेसची संख्या त्यांनी आपल्याला विचारली आहे. मग मी त्यालाच गृहीत धरतीये. लेट जे नंबर ऑफ पेजेस आहे ते किती आहे? x आहे. ओके, ते किती असू शकतात? 300 असू शकतात, 500, 320 किंवा 350. ओके, काय सांगितलं त्यांनी? की पहिल्या दिवशी फर्स्ट डे ला किती वाचले त्यांनी? फर्स्ट डे ला त्यांनी 3/8 भाग वाचला आहे. कशाचा? टोटल पुस्तकांचा.
3/8 भाग टोटल पुस्तकांचा म्हणजे 3/8 गुणिले x. लक्षात आले? फर्स्ट डे ला किती नंबर ऑफ फर्स्ट डे, नंबर ऑफ पेज. ओके, हा काउंट आला आपला. पहिल्या दिवशी त्यांनी किती नंबर ऑफ पेजेस वाचलेले आहे. ओके, हे क्लिअर लक्षात आलं नसेल सगळ्यांना तर मी डिटेल मध्ये लिहिते. ओके, नंबर ऑफ पेजेस फॉर डे 1. ओके, पहिल्या दिवशी किती 3/8 भाग पूर्ण पुस्तकांचा. हा झाला पहिल्या दिवशीचा. आता किती पेजेस उरले रे टोटल पेजेस मधून, म्हणजे काय, हा झाला टोटल पेज मायनस हे पहिल्या दिवशीचे पेजेस मायनस करा. किती आलं रे याचं उत्तर 8 आणि 8 मधून 3 गेले किती राहणार 5x डिवायडेड बाय 8. हा काय राहणार आहे रिमेनिंग पेजेस. काय आहे हे माझे रिमेनिंग पेजेस, पहिल्या दिवशीचे पेजेस वाचल्या नंतरचे. ओके, मग दुसऱ्या दिवशी किती वाचले रे त्यांनी, दुसऱ्या दिवशी ओके नंबर ऑफ पेजेस फॉर डे 2. दुसऱ्या दिवशी किती वाचले त्यांनी 4/5 भाग वाचला आहे एकूण पुस्तकाचा. एकूण पुस्तकाचा म्हणजे जेवढे पानं राहिलेले आहे त्याचा 4/5 भाग. किती राहिला होता रे डे 1 च्या नंतर 5x डिवायडेड बाय 8. बरोबर आहे का नाही? लक्षात आलंय सगळ्यांच्या? पहिल्या दिवशी किती होता, पहिल्या दिवशी टोटल किती होते आपले टोटल पेजेस आहे x. पहिल्या दिवशी त्यांनी किती वाचले 3/8 x. 3/8 भाग होता. आपण काय करणार पूर्ण पेजेस मधून पहिल्या दिवशीचे पेजेस मायनस केले. किती आले ते 5x डिवायडेड बाय 8. हे काय आहे पहिल्या दिवशीचे पेजेस वाचल्यानंतरचे पेजेस आहे. मग ते उरलेल्या पेज पैकी त्यांनी दुसऱ्या दिवशी किती वाचला आहे 4/5 भाग वाचलेला आहे. म्हणजे काय 4/5 भाग उरलेल्या पेजेसचा. हे 5 कॅन्सल झालंय, 4 4 दुने 8 म्हणजे काय x/2. हे काय आहे दुसऱ्या दिवशी वाचलेले पेजेस. आता मला सांगा पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मिळून किती पेजेस झाले रे मॅडम. पहिल्या दिवशी त्यांनी बघा हे होते 3/8x प्लस दुसऱ्या दिवशी किती होते x/2. ओके, हे काय झाले आहे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचे फर्स्ट अँड सेकंड डे. ओके, किती आली रे यांची बेरीज सांगा बरं मला. ओके, मी इथे लिहिते त्याची बेरीज. काय करते मी दोघांनाही काय करणार आहे 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, गुणाकार करणार आहे, मला अंश छेद समान करायचा आहे 8 8. काय येणार माझं 4x प्लस 3x 7x डिवायडेड बाय 8. ओके, हा काय झालाय माझा डे 1 आणि डे 2 चा काउंट. ओके, दोन्ही दिवशी मिळून मी एवढे पेज वाचले. आता मला सांगा दोन्ही दिवशी मिळून त्याने किती वाचले आहे. मी ही जागा वापरते. ओके, नाही तर काय करते ना मागची जागा वापरते. हा एक्झाम्पल झाला आहे ना आपला. दोन्ही दिवशी मिळून त्याने किती पेजेस वाचले आहे रे त्याने 7x डिवायडेड बाय 8 एवढे पेजेस त्यांनी वाचलेले आहे. टोटल पेज किती होते x होते. 2 दिवशीचे मिळून काय 7x डिवायडेड बाय 8. बरोबर, दोन्ही दिवशीचे किती सॉरी मी काय करते ना ही जागा युटिलाइज करते एकाच पेजवर ठेवते त्याच्यापेक्षा. म्हणजे मला पण कन्फ्युजन नको आणि तुम्हाला पण कन्फ्युजन नको. काय केलंय बघा त्यांनी काय केलं आहे पूर्ण पेज मधून 2 दिवसाचे पेज मायनस करा. किती हा काय झाला आहे डे 2 दिवसाचे पेज 7x डिवायडेड बाय 8. ओके, मग तरीही किती पेजेस राहिले होते बघा त्याचे 40 पेज राहिले होते. म्हणजे पूर्ण पेजेस मधून जर मी 2 दिवसाचे सबस्ट्रॅक्ट केले तर मला उत्तर काय मिळणार 40 मिळणार. x मधून मी 7x डिवायडेड बाय 2 सबस्ट्रॅक्ट करते. आडवा गुणाकार करा काय आहे 8x मायनस 7x म्हणजेच काय येणार आहे माझं उत्तर. हा डायरेक्टली 8x मधून 7x गेले x डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 40. x इज इक्वल टू काय 40 मल्टिप्लाइड बाय 8. काय आलंय बघा उत्तर 0. 8 8 8 8 32. 320 काय आहे माझे पेजेस आहे. ऑप्शन सी. क्लिअर झालंय सगळ्यांना काय केलंय आपण इथपर्यंत क्लिअर झालंय सगळ्यांना. आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केले बघा खूप सोपं होतं. नंबर ऑफ पेजेस किती आहे ते आपण बघितले ते किती होते x होते. ओके, त्याच्यानंतर काय केले आपण जे त्यांनी पहिल्या दिवशी किती भाग वाचला होता तो भाग त्यांनी दिला होता तो किती होता 3/8. म्हणजेच नंबर ऑफ पेजेस किती झाले 3/8x. आता बघा याचाच अर्थ काय आहे बघा मी हे सांगू का तुम्हाला 3/8x ची किंमत आपली होती 320. काय रे 3 8 8 2 16 8 32 काय येणार आहे 120. म्हणजे त्यांनी पहिल्या दिवशी 120 पेजेस वाचले. राईट, कळालं आहे. आता 320 मधून जर आपण मायनस केले किती हा 120 म्हणजे किती राहिलंय रे बघा
0 0 आणि 200. दुसऱ्या दिवशी किती वाचले 4/5 गुणिले हे उरलेले पेज किती आहे 200. 5 चोक 20 म्हणजे काय दुसऱ्या दिवशी त्यांनी 80 पेजेस वाचलेले आहे. ओके नाही 4 चोक 16 सॉरी 16 आहे 16 4 चोक 16 160 पेजेस राहिलेले वाचले. पहिल्या दिवशी 120 वाचले दुसऱ्या दिवशी 160 किती उरलेले हे उरलेले पेजेस म्हणजे काय 200 मायनस 160 केले तर बघा किती उरले होते 40 पेज उरले होते. बघा त्यांनी प्रश्नामध्ये पण हेच दिलं होतं. लक्षात आलं आपण 3/8x कसा घेतला यस लक्षात आलं. नंतर काय केलं आपण टोटल पेजेस मधून 3/8 मायनस केले म्हणजे आपल्याला उरलेले पान मिळाले. उरलेल्या पानापैकी दुसऱ्या दिवशी त्यांनी 4/5 भाग वाचला आणि एवढा वाचून त्याला किती उरले 40 पेजेस त्याचे उरले होते. म्हणून काय केलं आपण पूर्ण पेजेस मधून 2 दिवसाचे पेजेस जर मी सबस्ट्रॅक्ट केले तर काय मिळणार मला 40 माझं उत्तर येईल. क्लिअर झालंय सगळ्यांना लक्षात आलंय 40 उत्तर नाही 40चा इक्वेशन तयार होईल. हा इक्वेशन आपल्याला तयार करणं महत्वाचं आहे आणि हे कळणं पण महत्वाचं आहे. ओके क्लिअर झालंय आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल. येस मॅडम लक्षात आलं आहे. बघा तुम्ही अजून एक पद्धतीने सुद्धा हा सॉल्व्ह करू शकता. मॅडम अजून एक पद्धत म्हणजे कोणची बघा तुम्ही डेच्या अकॉर्डिंग पण काय करू शकता ना याचा फ्रॅक्शन काढू शकता. म्हणजे जो डे 1 चा जो बॅलन्स आहे फॉर अ सिंगल डे फॉर अ 1 डे पहिल्या दिवशी किती होता 3/8 दुसऱ्या दिवशी किती होता बॅलन्स 1/4. ओके लक्षात आलंय हा जो कन्सेप्ट आहे हा लक्षात आलाय हो मॅडम बघा बरं हा गुणाकार भागाकार करा 8 8 8 1 8 दुनी 8 मधून 3 गेले 5/8 गुणिले 5 1 5 किती उरले खाली 5 काय गेले 5 5 कॅन्सल झाले 1/8 काय झाला आहे हा फ्रॅक्शन कशाचा आहे हा फ्रॅक्शन आहे की एवढे त्याचे पेजेस जो हा नंबर ऑफ त्याचा जो पेजेस वाचायचा राहिला आहे तो ओके एवढा फ्रॅक्शन त्याचा भाग वाचायचा राहिला आहे. कशापैकी टोटल किती आहे एक्स आहे त्याचा किती वाचायचा राहिला 1/8 भाग त्याचा वाचायचा राहिला आहे टोटल पैकी. जर आपण आपला फॉर्म्युला काय आहे बघा की टोटल पैकी 1/8 भाग राहिला असेल त्याचं उत्तर काय दिलंय त्यांनी 40 दिलेलं आहे इज इक्वल टू 40. ओके कळलंय x इज इक्वल टू 40 मल्टिप्लाइड बाय 8 म्हणजे काय 320. बघा हा किती जास्त सोपा होता. कोणतं कॅल्क्युलेशन आहे का याच्यामध्ये एक्स वाय नाही खूप सोपा. जस्ट हा कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजे की जो टोटल पेजेस किती आहे एक्स आहे डे 1 चा डे वाईज जर मी गेली आहे माझा बॅलन्स किती आहे 1 - 38 ओके पहिल्या दिवशी मी एवढा वाचला दुसऱ्या दिवशी मी 1/4 वाचला म्हणजे माझा बॅलन्स किती राहिला आहे 1/8 माझा राहिला आहे. मी सबस्ट्रॅक्ट करत गेलीये बरं माझा तो भाग जो आहे तो ओके मला काय मिळालंय माझा रिमेन राहिलेला उरलेला मला भाग मिळालेला आहे. उरलेला भाग किती टोटल पैकी जर मी काढला तर तो किती राहिला आहे माझा 40 पान आहे. मग मी काय केलंय हा इक्वेशन तयार केला. ओके हा इक्वेशनचा वापर करून डायरेक्टली मी एक्स ची व्हॅल्यू काढू शकते. ओके बघा याच्या 2 मेथड आहे. तुम्हाला जी सोपी जाते ज्यांना लॉंग कटनी जायचं आहे की या प्रोसिजरनी मी जाऊ शकते आणि उत्तर काढू शकते त्यांनी ती प्रोसिजर वापरा. ज्यांना हा डायरेक्टली लक्षात आला आहे की डे चा बॅलन्स करते मी 1 डे चा फर्स्ट डे चा सेकंड डे चा ओके या डे च्या बॅलन्सच्या अकॉर्डिंग मी काय केलंय रिमेनिंग माझा फ्रॅक्शन काढलेला आहे. उरलेला फ्रॅक्शन वापरून मी काय केलं आहे याचा इक्वेशन तयार केला आणि उत्तर काढलं. क्लिअर झालंय आय होप सगळ्यांना क्लिअर झाला असेल. ओके काही डाऊट नसेल असं मी गृहीत धरती आणि पुढच्या प्रश्नाकडे जाते. ओके बघा स्क्रीनवर तुम्हाला पुढचा प्रश्न दिसत असेल हा पण प्रश्न सोपा आहे जस्ट बेसिक लॉजिक वापरायचं आहे तुम्हाला आणि उत्तर काढायचं आहे. प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो. T-1 minute. T-50 seconds. 40 सेकंद राहिले. आता जो आपण 40 कन्सेप्ट seconds. वापरला एवढा भागापैकी एवढा हिस्सा असेल तर हे उत्तर आहे. हाच लॉजिक इथे सुद्धा वापरायचा आहे. T-30 seconds. फक्त 30 सेकंद राहिले तुमचे. T-20 seconds. 15 सेकंद राहिले. आय होप सगळ्यांनी आतापर्यंत उत्तर काढलं असेल. लॉजिक खूप सोपं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके वेळ संपला आहे बघा तुमच्या सगळ्यांचा. प्रश्न खूप सोपा होता. कॉम्प्लेक्स पार्ट नाहीये त्याच्यामध्ये.
काय दिलंय त्यांनी, एका खांबाचा 4/7 भाग जमिनीत आहे. ओके, मी काय करते ना, असा खांब काढते. सगळ्यांना दिसतोय? ओके, थोडा जास्तच खराब झालाय तो, काही हरकत नाहीये, मी चांगल्या प्रकारे काढेन. अरे यार, परत खराब येतोय. ठीक आहे, आता तिरपा आला तर माझा खांब तिरपा गृहीत धरा बरं तुम्ही. असा मी एक खांब काढला आहे. ओके, हा खांबचा काय आहे बघा, त्यांनी काय सांगितलंय, 4/7 जो भाग आहे तो जमिनीत आहे. ही माझी जमीन असेल. ओके, हा काय झाला आहे, त्याचा 4/7 भाग काय आहे, 4/7 माझा तो काय आहे, जमिनीत आहे. जर जर 1/3 भाग बाहेर काढला, किती, याच्यापैकी मायनस काय करते, अजून 1/3 भाग बाहेर काढती आहे. ओके, मी काय करते मग आता बघा, इकडे या खांबला थोडस अजून वर नेते. असं गृहीत धरा, हा जो उरलेला 1/3 भाग आहे ना, हा बाहेर काढला. ओके, म्हणजे आता पहिले एवढा होता पूर्ण जमिनीमध्ये, आता किती राहिला आहे, एवढाच राहिला आहे. ओके, बाहेर काढला तरीही 250 सेंटीमीटर खांब जमिनीत आहे. त्याची लांबी किती दिली त्यांनी, 250 सेंटीमीटर. बघा, लक्षात आलंय का, मी परत एकदा एक्सप्लेन करतेय. जमिनीमध्ये किती भाग होता, ही आहे माझी सपाट जमीन. ओके, या जमिनीमध्ये किती होता माझा, 4/7 भाग होता. ओके, इथपर्यंतचा 4/7 भाग घेतेय मी. ओके, इथपर्यंतचा भाग घेते. हा काय आहे माझा, 4/7 भाग. पण काय केलंय, 1/3 जमिनीमध्ये जेवढा भाग होता ना, जर 1/3 भाग बाहेर काढला. ओके, त्यांनी काय केलं आहे, थोडासा 1/3 भाग बाहेर काढून टाकला आहे. ओके, हा वर नेला मी. आता हा वर नेल्यानंतर काय झाला आहे, हा 1/3 भाग जो आहे ना, यातला हा सबस्ट्रॅक्ट झाला आहे, -1/3. म्हणजे काय बघा, इकडचा जो 1/3 भाग होता ना, हा बाहेर काढला गेला. बाहेर काढल्यानंतर काय झालं आहे, 250 सेंटीमीटर खांब जमिनीत आहे. या खांबची त्यांनी लांबी दिली आहे, ती किती आहे, 250 सेंटीमीटर. या खांबची ती लांबी आहे. ओके, काय केलं आहे त्यांनी, 4/7 भाग त्यांचा जमिनीत होता. त्यातून त्यांनी काय केलंय, 1/3 काय केलंय, बाहेर काढून टाकलाय. म्हणजे आत किती राहिलंय, हा फ्रॅक्शन मिळेल. टोटल मधून जर काढलेला भाग आपण मायनस केला, टोटल आत किती होता, 4/7, बाहेर किती काढला, 1/3. मग उरलेला आतला भाग आपल्याला मिळेल का रे, हो मॅडम. टोटल फ्रॅक्शन मधून बाहेर काढलेला फ्रॅक्शन जर आपण मायनस केला, तर आत किती राहिला आहे, तो फ्रॅक्शन तुम्हाला मिळेल. हा इक्वेशन लक्षात आलाय रे, मी कसा प्रकारे केला आहे. टोटल जमिनीमधला जो भाग आहे तो काय, हा आहे टोटल जमिनीमधला भाग. त्यातून काय, जो बाहेर काढलेला भाग मी सबस्ट्रॅक्ट केला आहे. टोटल जमिनीमधल्या फ्रॅक्शन मधून बाहेर काढलेला भाग काय येणार बघा, माझं याचं उत्तर. आडवा तिरपा गुणाकार करते मी डायरेक्टली. 12, 12 1 12, 4 त्रिक 12 आणि 7 1 7 आणि 7 1 7 7 त्रिक 21. म्हणजे किती आलंय रे माझं उत्तर, 5/21 आलं आहे. बरोबर, 5/21 बरोबर आहे का रे, हो मॅडम, तुमचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे 5/21 भाग माझा काय आहे, स्टील जमिनीत आहे. टोटल पैकी 5/21 भाग माझा जमिनीत आहे. जर मी असं गृहीत धरते, लेट त्या खांबाची लांबी किती आहे, x सेंटीमीटर. ओके, टोटलच्या x पैकी माझा काय, 5/21 भाग आताही जमिनीत आहे, ज्याची लांबी किती बघाय, त्याची लांबी त्यांनी 250 दिलेली आहे. हा इक्वेशन लक्षात आलंय सगळ्यांना. हा इक्वेशन कशा प्रकारे तयार झाला आहे हे लक्षात आलंय का, आहे. टोटल खांबापैकी काय होता, 4/7 भाग आत होता. ओके, त्याचा वापर त्यातील त्यांनी काय केला आहे, 1/3 भाग बाहेर काढला. टोटल आतपैकी बाहेर काढलेला भाग जर मी मायनस केला, तर आत जेवढा भाग आहे ना, तो पार्ट मला मिळेल. हा मायनस केल्यानंतर मला किती मिळालाय, 5/21 टोटल पैकीचा जो भाग आहे तो आजही जमिनीत आहे. ओके, म्हणजेच काय, 5/21 टोटल खांबचा x इज इक्वल टू, त्याची लांबी किती दिली आहे त्यांनी बघा, 250 सेंटीमीटर. म्हणजे x इज इक्वल टू काय, 250 गुणिले 21 येथे जाणार छेदामध्ये, 5 येणार अंशामध्ये, 5 येणार छेदामध्ये, 5 5 25 आणि 0 जसाचा तसा. ओके, काय आलंय मग x ची किंमत, 21 0 0 आणि 21 अपाच 105. काय आलीये, 1050. ऑप्शन आहे का, येस, ऑप्शन डी. क्लिअर झाला आहे, क्लिअर झाला आहे सगळ्यांना, येस मॅडम, लक्षात आला आहे आमच्या. ओके, चांगल्या प्रकारे क्लिअर झाला आहे. आता बघा, यासला पण तुम्ही डायरेक्टली करू शकता, तुम्हाला एवढा कॅल्क्युलेशन नसेल करायचं तर. ओके, डायरेक्टली म्हणजे कसं मॅडम, बघा एक गोष्ट सांगू का, कोणत्याही गोष्टीचा ती जर आपण गृहीत धरू, ती लेंथ असेल, लांबी असेल, वेट असेल, त्याचा भाग जर त्यांनी दिला आहे 1/4, 1/2
आणि त्याची किंमत दिली तर त्याची किंमत कुठे येणार, इकडे समोर येणार. ओके, ही येणार व्हॅल्यू. म्हणजे काय, आपण काय म्हणतो 100चे 10% किंवा माझं काय म्हणूया, माझी एखादी वस्तू मी खरेदी केली आहे 200 रुपयाची. ओके, त्याचा 20% मी काय करते, त्याची 20% मी मार्जिन दिले तर मी कितीला विकला आहे तो, म्हणजे काय, मी काय करते आहे 20% मार्जिन देते आहे. 20% मार्जिन देते, सॉरी एक द्वितीयांश 1/20 मी काय करते त्याला हे करते आहे, लेस करते आहे. किती झाले बघा, 0 कॅन्सल झाले. याचं उत्तर काय आलंय 10. म्हणजे मी काय करते, त्याच्यावर 10 रुपये सूट देत आहे. कोणत्याही वस्तूचा, कोणत्याही संख्येचा काहीतरी भाग हा काय राहणार आहे, त्याच्यानंतर त्याच्या गुणाकाराने त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. बघा, हा कन्सेप्ट कळणं खूप जास्त महत्वाचा आहे. याचाच वापर तुम्हाला इथे करायचा आहे. कशा प्रकारे बघा, काय केलं होतं त्यांनी, आपल्याला काय सांगितलं त्यांनी, त्या खांबाची लांबी काढायला सांगितली आपल्याला. आपण गृहीत धरूया ती x आहे. जर मला x काढायला सांगितलं आहे त्यांनी व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे. किती होती ती, 250. फक्त मला काय करायचं होतं, इकडे गुणाकारामध्ये काय असतो, फ्रॅक्शन असतो. x चा कितीतरी भाग काय आहे जमिनीमध्ये, 250 सेंटीमीटर. तो भागच मला काढायचा होता. जमिनीमध्ये सुरुवातीला किती होता, 4/7 भाग होता. किती बाहेर काढला, 1/3 बाहेर काढला. याचा अर्थ काय, 4/7 मधून जर 1/3 काढते मी तर मला आतला भाग मिळेल. आलाय हा फ्रॅक्शन त्या अकॉर्डिंग काय, 250 आतलीच सेंटीमीटर आहे आणि फ्रॅक्शन ही आतलाच आहे. क्लिअर झालंय. ही पण काय आहे, इनरचीच व्हॅल्यू आहे आणि ही पण काय आहे, इनरच व्हॅल्यू आहे. फक्त काय, ही व्हॅल्यू मध्ये आहे, सेंटीमीटर मध्ये आहे आणि ही काय आहे, फ्रॅक्शन मध्ये आहे. ओके, ही फ्रॅक्शन मध्ये आहे आणि ही काय आहे, जी पण त्याचं युनिट असेल युनिट मध्ये आहे. लक्षात आलंय तुम्हाला. ओके, जर याला तुम्ही युनिटच्या व्हॅल्यूला जर फ्रॅक्शनच्या व्हॅल्यूने सबस्ट्रॅक्ट केलं तर तुम्हाला काय मिळतोय, त्याची टोटल जी पण लेंथ, लांबी, किलो, वजन जो पण काही असेल ना, ते उत्तर तुम्हाला मिळेल. ओके, हा पण प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा घरी, तुम्हाला उत्तर तेच मिळणार आहे 1050. क्लिअर झालं आहे सगळ्यांना. क्लिअर झाला असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला डेफिनेटली उत्तर देईन. ओके, आपला जो फ्रॅक्शनचा टॉपिक आहे मित्रांनो, तो आता इथे संपत आहे. आपण ऑलमोस्ट 60 to 70 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेले आहे फ्रॅक्शनचे. उद्यापासून आपला काय राहणार आहे, न्यू टॉपिक सुरू होणार आहे, स्पीड, डिस्टन्स अँड टाइम. काय, स्पीड, डिस्टन्स अँड टाइम. ओके, खूप महत्वाचा टॉपिक आहे हा. तुम्हाला सगळ्यांना पण माहित असेल, एमपीएससी असो, युपीएससी असो, पीएसआय, एसटीआय, एएसओ, प्रत्येक एक्झाम साठी हा खूप महत्वाचा टाइम आहे. मी याचे पण काय करणार आहे, 40 तुमचे प्रॉब्लेम्स तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे आणि समजून सांगताना सुद्धा मी तुमच्याकडून 20 प्रॉब्लेम घेणार आहे. म्हणजे नियर अबाउट याचे आपण 60 ते 70 प्रॉब्लेम याचे सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके, तर उद्या भेटूया आपल्या आपण उद्या भेटू याच वेळेला याच चॅनलवर परत with new topic, that is speed, distance and time. Okay, chalo, bye bye.